कोणाच्या बाला आलो या भीमा कोरेगावाला. मीच नाही कोणाच्या बाला आलो या भीमा कोरेगावाला. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हर्षदीप सूर्य. तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल भीमसैनिक हर्षदीप 358. आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक आणि एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे भावांनो, कारण की थंबनेल बघितलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. येणाऱ्या 1 जानेवारी निमित्त आपला हा व्हिडिओ आहे. जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर मित्रांनो तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्यासाठी असेच नवीन स्टेटस बनवण्याचा प्रयत्न करत असतो. भावांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमधले मटेरियल पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम ID ला नक्की फॉलो करा. तर भावांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसून जाईल, बघू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता असा बीट दिलेले आहेत. भरपूर बीट आहेत, बघू शकता. अशा प्रकारे बीट आहेत. भावांनो, या बीटसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका भावांनो. फाईलला पासवर्ड आहे, 2 स्टेपमध्ये पासवर्ड मिळून जाईल. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट इफेक्ट फाईल ओपन करायची. बघू शकता अशा प्रकारे टेक्स्ट आहे आणि इथं शेक इफेक्ट बी दिलेला आहे. ह्या फाईल तुम्हाला दिलेल्या आहेत, टेलिग्राम चॅनलला दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे, ते ओपन करून घ्यायचा आहे. ओपन तुम्ही फाईलमध्ये कुठेही असू शकते तुमच्या, ओपन करून घ्यायचा आहे. मी माझा ओपन केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला लेअरला क्लिक करून कोपऱ्यात थिन लाईन दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बॅक घ्यायचं आहे. बॅक गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे. त्यानंतर तुम्हाला लास्ट बिटवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लेअर सिलेक्ट करायची. त्यानंतर त्याला कट द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर लेअर ही दिलेली आहे ती कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर इथे येऊन पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर बीटवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल टेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला याचा कलर बदलायचा असेल तर लेअरला सिलेक्ट करून ओव्हरलेवर ग्रेडियंट ओव्हरलेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचा रंग व्हाईट ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही याचा व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. अशा प्रकारे व्हाईट दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला लेअर सिलेक्ट करायची, लेअर कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर सर्व बीटवर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. ह्या टेक्स्ट पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण की फाईलला पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे लेअर लावून झालेले आहेत. सर्व लेअर लावलेले आहेत भावांनो, अशा प्रकारे पाहू शकता. त्यानंतर या लेअरला तुम्ही टेक्स्टला नाव द्यायचे आहेत, प्रॉपर नाव द्यायचे आहेत. नाव असे टाईप करून घ्यायचे आहेत. याला सगळ्यात पहिल्यांदा कट करून अशा प्रकारे कट केल्यानंतर मी कॉपी पेस्ट करत आहे. इथं पेस्ट करून घेतल्यानंतर राईट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर दुसऱ्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर परत हा टेक्स्ट टाईप करायचा आहे अशा प्रकारे. मी फटाफट टाईप करून घेतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑप्शनला क्लिक करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व टेक्स्ट लावून झालेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 15.25 बीटवरती जाऊन तुम्हाला त्या टेक्स्टला तुमच्या चॅनलचं नाव द्यायचं आहे. मी माझ्या चॅनलचं नाव देतो आहे. तशाच प्रकारे तुम्ही तुमच्या
चॅनलचं नाव द्यायचं आहे. मी टाईप करतो इथं भीमसैनिक हर्षदीप 358. होऊ शकता अशा प्रकारे राईट ऑप्शनवर क्लिक करून बॅक घ्यायचं आहे. बॅक आल्यानंतर हा टेक्स्ट मोठा झालेला आहे तो प्रॉपर असा सेट करून घेतो अशा प्रकारे. त्यानंतर लाईट करून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे सर्व टेक्स्ट लावून झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमधून बॅक यायचे. त्यानंतर तुम्ही टेक्स्ट इफेक्ट हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शेक इफेक्ट दिलेला आहे. त्या शेक इफेक्टला क्लिक करून कॉपी करायचं आहे. अशा प्रकारे कॉपी करायचं आहे. ते शेक बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बिटमार्क हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर लास्टला येऊन लास्ट बिटवरती हा प्रोजेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याला प्रॉपर एंडपर्यंत न्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बॅक यायचं आहे. भावांनो, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. या स्टेपला पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवर क्लिक करून स्क्वेअर अँगल सिलेक्ट केल्यानंतर त्याची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची अशा प्रकारे. वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा कलर ब्लॅक ठेवून घेतल्यानंतर साईज खाली करायची. खाली केल्यानंतर तुम्हाला याची साईज छोटी करायची अशा प्रकारे. एक साईज तुम्हाला अशा प्रकारे ठेवून घ्यायची. वाय साईज ठेवल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती जाऊन ब्लर ऑप्शनला क्लिक करून हा वाला इफेक्ट यूज करायचा आहे. हा वाला इफेक्ट यूज करायचा आहे. यूज केल्यानंतर याची साईज तुम्हाला 900 पर्यंत ठेवून घ्यायची आहे. 900 पर्यंत ठेवून घ्यायची अशा प्रकारे. बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला असं थोडंसं मोठं करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला खाली जायचे. खाली 2 PNG दिलेले आहेत. टेक्स्ट PNG त्या वरती आणायच्यात अशा प्रकारे. दोन्ही आणायच्यात अशा प्रकारे वर आणायच्या बघू शकता. त्यानंतर अँगलला सिलेक्ट करून थोडासा अँगल वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. साईज थोडी वाढवून घ्यायची अशा प्रकारे. इफेक्टवर जाऊन अशा प्रकारे इफेक्ट 2000 ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ आहे. याला थोडं खाली घ्यायचं आहे. ओके, सिलेक्ट झालेलं आहे. तर बघू शकता असं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत एक अँगल सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीवर जाऊन याची ऑपॉसिटी 30 ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर इफेक्टवर जाऊन ऑपॉसिटीवर क्लिक करून फ्लिकर हा इफेक्ट यूज करायचा आहे अशा प्रकारे. फ्लिकर हा इफेक्ट यूज करायचा आहे. याला सिलेक्ट करून याची फ्रिक्वेन्सी 40.50 ठेवायची. 40.50 ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे 40.50 ठेवून घ्यायचे. स्ट्रेंथ याची 0.50 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला याची स्ट्रेंथ 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला स्पीड याची 0.6 ठेवून घ्यायचे. पोझिशन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लॅक आल्यानंतर बघू शकता असा झालेला आहे व्हिडिओ. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. प्रोजेक्टमधून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे. मी माझ्या चॅनलचं नाव देत आहे
अशा प्रकारे प्रोजेक्टला पेस्ट केलेला आहे. अशा प्रकारे इथं कट केलेलं आहे. त्यानंतर याची साईज थोडी खाली घेतलेली आहे. टेक्स्टच्या खाली घेऊन ठेवायची अशा प्रकारे. नंतर याची साईज एकदम छोटी करून घ्यायची. अशा प्रकारे प्रॉपर सेंटरमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. नंतर तुम्हाला प्लस आयकनला क्लिक करून टेक्स्टवर जाऊन तुम्हाला 4 इमोजी ॲड करायचे आहेत. तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही इमोजी ॲड करू शकता. मी माझ्या पद्धतीने इमोजी ॲड करतोय. तलवारची इमोजी तलवारची इमोजी ॲड करायची इथं. अशा पद्धतीने इमोजी ॲड करायचा. त्यानंतर कलरला क्लिक करून अशा पद्धतीने कलर सिलेक्ट करायचा आहे. राईट ऑप्शनला क्लिक करून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर याची साईज अशा पद्धतीने छोटी करून घ्यायची. अशा पद्धतीने छोटी करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला हा टेक्स्ट अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला ब्लॅक जाऊन इफेक्टवरती जाऊन तुम्हाला एक्सपोजर अँड ग्रामावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याचा एक्सपोजर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर लेअरला सिलेक्ट करून शेवटपर्यंत लेंथ वाढून घ्यायची अशा पद्धतीने. त्यानंतर तुमचा व्हिडिओ झालेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर कोपऱ्यात एक्सपोर्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने. 10 ठेवून घ्यायचे. 10 पर्यंत हाईट ठेवून घ्यायचे. एक्सपोर्टवर क्लिक करायचे. अशा पद्धतीने व्हिडिओ बनलेला आहे भावांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर भावांनो व्हिडिओ कसा झालेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑप्शनला क्लिक करा.